आज आपण बेसनची एक नवीन आणि चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत। या रेसिपीसाठी जास्त साहित्य ही रेसिपी आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप बेसन घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या घरात जी वाटी आहे त्या वाटीने मापून तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे। हळद ही कलर येण्यासाठी घालतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप छान असते। थोडंसंच मीठ घालायचं आहे, चवीनुसार नाही घालायचं, फक्त अशी चिमूटभरच हे मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही चवीनुसार घालाल तर ते खारट होईल। थोडंसं फक्त चुटकीभरच आपल्याला घालायचं आहे। याच्यानंतर अर्धा कप पाणी घालून घ्या आणि हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। हे मिक्स करताना लक्षात ठेवा की यामध्ये गाठी बिलकुल नाहीत राहिल्या पाहिजे। सो तुम्ही तशा प्रकारे ते मिक्स करून घ्या की एकही गाठ यामध्ये राहणार नाही। तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता आणि छान अशा गाठी फोडून घेऊ शकता। तुम्हाला दिसत असेल बघा, यामध्ये एकही गाठ शिल्लक राहिलेली नाही। अशा प्रकारे हे पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी ते तुम्ही लक्षात ठेवायची आहे की या चमच्यावरून हे पीठ लगेच घसरत नाहीये, म्हणजे थोडंसं हे घट्टसरच पीठ आहे। सो अशा प्रकारेच आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। हे पीठ तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे। तुमच्याकडे छोटासा कप असेल तुम्ही त्यामध्ये ओतलं तरीही चालेल। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। इथे आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ही अशा प्रकारची छोटी खिसणी घ्यायची आहे। ज्या खिसणीने आपण आलं खिसतो ती ही खिसणी आहे। सो त्या खिसणीवरती आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा झारजणे पडलं पाहिजे। तुम्हाला दिसत असेल बघा की छान छान गोल असे हे बॉल्स यामध्ये पडत आहेत। काही मोठे सुद्धा पडत असतील। सो टेन्शन घ्यायची गरज नाही, ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। ही तुम्ही मीडियम आचेवरती फ्राय करून घ्या। इथे लक्षात ठेवायचं आहे की छान अशी कुरकुरीत अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। जास्त कलरही येऊन द्यायचा नाही, पिवळसरच असा कलर राहिला पाहिजे। सो अशा प्रकारे तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्ही जेव्हा तुमच्या घरात पाहुणे येतात तेव्हा सुद्धा बनवू शकता। दिवाळीसाठी किंवा असंच जेव्हा तुमची इच्छा होते ही रेसिपी खाण्याची तेव्हा तुम्ही ही बनवू शकता। जर तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला आणि फेसबुक पेजला अजून फॉलो केले नसेल तर तुम्ही सर्च करून सुद्धा फॉलो करू शकता, तुम्हाला लगेच अकाउंट सापडेल। आणि जर नाही भेटलं तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता। आता हे छान असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही फॅन खाली थंड करू शकता किंवा असंच रूम टेम्परेचरला ठेवलं तरीही चालेल, ते लगेच थंड होईल। याच्यानंतर इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल किंवा अशा प्रकारचं छोटं भांडं वापरलं तरीही चालेल। हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर झाकण लावून हे आपल्याला आता जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे एकदम छोट्या बुंदीमध्ये आता हे तयार झालेलं आहे। एकदमही त्याचं पीठ करायचं नाही। याच्यानंतर इथे आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे। मोजून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, कमी किंवा जास्त घालायचं नाही। त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला इथे साखर घ्यायची आहे। ही साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता, कमी जास्त। जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल। आता जेव्हा आपली साखर विरघळते त्याच्यानंतर हे पाणी छान असं उकळून द्यायचं आहे। थोडीशी या पाण्याची क्वांटिटी कमी झाली पाहिजे, जास्तही एकदम कमी करायची नाही। तुम्हाला दिसत असेल बघा, मगाच्यापेक्षा थोडंसं पाणी कमी झालेलं आहे। तेव्हा ही जी आपण छोटी बुंदी तयार करून घेतलेली आहे ती या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करायची आहे। यामध्ये गाठी बिलकुल तयार नाही झाल्या पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करायचं आहे। जरी 1-2 गाठी तयार झाल्या तर तुम्ही चमच्याच्या मदतीने त्या फोडू शकता। आता इथे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला हे मीडियम आचेवरतीच करायचं आहे। लोक म्हणतात की तुम्हाला मोतीचूरचा लाडू बनवता येणार नाही, ते फक्त हलवाईंनीच करावं, पण असं काही नाही आहे। आज आपण घरच्या घरी मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत, तेही एकदम सोप्या पद्धतीने, अस्सल हलवाईची चव असणार आहे। सो आता तुम्हाला दिसत असेल बघा, यामधलं पाणी बिलकुल आटलेलं आहे। हे छान असं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि फॅन खाली ते थंड होऊ द्यायचं, जेणेकरून ते थोडंसं घट्टसर तयार होईल आणि तुमच्या हाताला सुद्धा भाजणार नाही। जेव्हा हे पीठ तुमचं थंड होईल तेव्हा तुम्हाला याचे छोटे असे लाडू करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार याला शेप देऊ शकता, बर्फी टाईपसुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तुम्हाला जेवढा मोठा गोल आवडत असेल तेवढे तुम्ही लाडू करू शकता किंवा अशा प्रकारे हे पेड्यासारखे सुद्धा छोटे त्याला शेप देऊ शकता। सो ही रेसिपी एकदा नक्की आली होती। सो अशा प्रकारे आता आपण हे सगळे गोळे तयार करून घेणार आहोत। तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असतील। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल तुम्ही त्याचा वापर करू शकता। आज आपण इथे बदामाचा वापर केलेला आहे। सो हे मोतीचूरचे लाडू नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती।
चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.